तर सगळे सोयऱ्यांबाबत काढलेल्या अधिसूचनेचा मुद्दा अधिवेशनामध्ये येण्याची शक्यता ही फार कमी आहे। सामाजिक न्याय विभागाकडे 4.5 लाख हरकती आल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळतेय। हरकतींबाबतचा अभ्यास सुरू असून लवकरच अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे। दरम्यान जरांगेंच्या उपोषणाचा आज 11वा दिवस आहे। सगळे सोयरेचा कायदा मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। संजय अंतरवाली, सराटीमध्ये तुम्ही या ठिकाणी आहात। आजचा 11वा दिवस आहे जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आणि आजचा दिवस हा मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा विशेष अधिवेशन होत आहे। त्यांना विशेष प्रवर्गाद्वारे नक्कीच विशाली, जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 11वा दिवस आहे आणि सरकारही आज विशेष अधिवेशन घेत आहे। परंतु या अधिवेशनात जो जरांगे पाटलांनी मुद्दा मांडला आहे की त्यांची मागणी आहे की सगळ्या सोयऱ्यांचा जो कायदा आहे, जो अध्यादेश काढला आहे त्याचं कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करावी, अंतरवालीसह सर्व राज्यातील गुन्हे परत घ्यावे, मूळ 2 मागण्या महत्त्वाच्या आहेत। आणि या अधिवेशनात सरकार या मागण्या घेणार आहे का किंवा कॅबिनेटची बैठक होणार आहे अधिवेशना अगोदर, त्या बैठकीत ह्या मागण्या घेणार का अशी जरांगे पाटलांचे कालपासून मागणी आहे। परंतु आज विशेष म्हणजे जरांगे पाटील हे सर्व अर्ध्या तासानंतर प्रेसलाही बोलतील त्यांची मूळ मागणी काय आहे। परंतु जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत की सगळ्या सोयऱ्यांचा कायदा जो अध्यादेश काढला आहे त्याची अंमलबजावणी करावी आणि या अंमलबजावणी केली नाही तर पुढचा आंदोलन काय असेल ही भूमिका अधिवेशन झाल्यानंतर जरांगे पाटील स्पष्ट करणार आहेत। पुढची भूमिका आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार आहे। तर आज संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळी। धन्यवाद संजय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।